मनोज जरांगेंची सरकारसोबतची चर्चा निष्फळ ठरलेली आहे। त्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी। सोयरे शब्दावर जरांगे अडल्यामुळे चर्चा निष्फळ झाल्याची माहिती मिळते। मनोज जरांगे आज परभणी आणि लातूर जिल्ह्यातल्या दौऱ्यावर आहेत। मनोज जरांगेंच्या आज सेलू तसंच सोनपेठ आणि गंगाखेडमध्ये सभा देखील होणार आहेत। मनोज जरांगे आज सभेतून कोणती भूमिका मांडणार याकडे सध्या सगळ्यांचं लक्ष लागलंय। ही दोन दृश्य आपण बघतोय। सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेली चर्चा निष्फळ ठरलेली आहे। काल चर्चा झाली होती ज्याच्यामध्ये संदीपान भुमरे, उदय सामंत, गिरीश महाजन सहभागी झाले होते। तर दुसऱ्या बाजूला जरांगेंची आज परभणी आणि लातूरमध्ये ते दौऱ्यावर आहेत। त्या ठिकाणी देखील त्यांच्या 3 सभा होणार आहेत। या सभाच्या देखील जय्यत अशी तयारी या ठिकाणी केलेली पाहायला मिळते। दरम्यान काल सरकारच्या शिष्टमंडळासोबत जरांगे पाटलांची काय चर्चा झाली ते देखील पाहूयात। तुम्हाला मिळणार, तुमच्या भावाला मिळणार, तुमच्या चुलत्यांना मिळणार, तुमच्या मुलाला मिळणार, तुमच्या मुलीला मिळणार। पहिले त्याच्यात आले रक्तसंबंध कसं होतं, जसं भाऊने ते सांगितलं, लग्न झाल्यानंतर माझ्याकडचे सगळे नाते राहिले। आती म्हटलं, आतीची मुलं आली, नंतर 3 मुलांची ही वंशावळी केलं हे होतं की आता मगाशी मुंबईची सांगितली वचभावाची इंटरकास्ट जर झालं तर जी पुरुषाची जाते ती महिलेला लागत पण मग तुम्ही त्या दिवशी म्हणले का तर नाही तुमचा असा विषय झाला नसेल महिलेला नाव म्हणून रक्ताचे सगळे सोयरे विषय झाला तुम्ही झाला रक्ताचे बरोबर सगळे सोयरे रक्ताचे मग आमच्या रक्ताचे सगळे सोयरे तेच ना हिरवा येतात ते येणार नाही ते रक्ताचे नाहीये ते तुमच्या आईचे भाऊ आहेत ते रक्ताचे नाहीये आपल्या वडिलांची परंपरा काय सांगते कायदा नसेल सांगत ते रक्ताचे मध्ये कुठेच मोडत नाही तुमचा कायदा नसेल सांगत हिंदू परंपरा ते रक्तामध्ये मोडत नाही ज्यांच्या नोंदी सापडतील त्यांच्या रक्तमासाच्या आधारे रक्ताचे संबंधित असं लिहिले गोलमोल करू नाही बघा ना लिहायचं नाही आपलं लिहिल्या 4 शब्द आहेत एक दिन आहे पहिला जे तू नोंद सापडून त्याच्या सगळ्या परिवारात दुसरे संबंधित नातेवाईकाला तिसरे रक्ताचे सगळे सोयऱ्याला तिसरे चौथे मागेल त्या मराठा सरसकट शब्द घेतलेला आहे तुम्ही नोंद त्या नोंदीच्या मागेल त्याला म्हटल्यावर जाऊ द्या मी माघार घेतो ही शब्द ठरलाय का नाही मागेल त्या मराठ्याला तुम्ही लिहून घेतला का नाही एवढं सांगा लिहून घेतलं दाखवणार ठीक आहे नाही का समोरच मी ओबीसी असेल माझा मुलगा आहे मुलगी आहे भाऊ आहे काका आहे चुलते आहेत म्हणजे त्यांना ते सर्टिफिकेट मिळू शकतं पण माझी पत्नी आहे पत्नीचे मुलं मुली तिचा भाऊ म्हणजे यांना ते सर्टिफिकेट लागू होत नाही ते मिळत नाही पण यात मागच्या वेळी जे बोलणं झालं जरांगे पाटील साहेबांबरोबर तर त्यात असं लिहिलं की सोयरे संबंध सगळे सोयरे हा शब्द त्यात टाकला गेलेला आहे। जरांगे पाटील म्हणतात की सोयरे म्हणजे काय सोयरे म्हणजे आपले व्यायदोही हा शब्दशः अर्थ त्यांनी घेतलेला आहे पण तो नियमामध्ये कुठे बसत ज्यावेळेस सरकारनं सांगितलं त्यावेळेस मराठा समाजाने त्यांच्या शब्दाचा सन्मानच केलेला आहे। 3 वेळेस या अगोदरही मुख्यमंत्री साहेबाला 3 महिन्याचा वेळ दिला होता त्यावेळेस नितीन करीर साहेबाच्या अध्यक्षतेखाली समिती होती त्यानंतरही 40 दिवस दिला आताही 2 महिने दिले 24 डिसेंबरपर्यंत समाज म्हणून मुख्यमंत्री साहेबाला आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबाचा शब्द पाळायला मराठा समाज कधी कमी पडलेला नाही। आता त्यांनीच ठरवलेले शब्द आहेत आणि त्यांनीच त्यांचे घ्यावेत एवढीच आमची अपेक्षा याच्या पुढे काही नाही।